कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या अंजिवडे गावामध्ये रस्ता हा खड्डेमय बनल्यामुळे इथल्या नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाहिलं असेल तर बाजारासाठी जाण्यासाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी जवळपास इथे यांना 30 किलोमीटर जावं लागतं. मात्र रस्ता खड्डेमय असल्यामुळे इथे रिक्षा किंवा एसटीची वाहतूक खूपच कमी आहे. एकंदरीत या संदर्भात इथल्या काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत. काय नक्की जो त्रास होतोय तुम्हाला, काय सांगा? येते वेळी जाते वेळी लोकांना बराच त्रास हे करावा लागतो, सहन करावा लागतो. कारण हा रस्ता पूर्णच गेलेला आहे आणि सगळ्यांकडे आम्ही जाऊन हे पत्र व्यवहार वगैरे सगळे केले आहेत, पण कोण इकडे लक्ष देत नाहीये. आणि आजपर्यंत पाठच्या टायमाला पण कोणी रिपेअर केला, थोडे म्हणजे स्वतः ग्रामस्थ जमा होतात आणि माती खड्डे हे टाकणं ते टाकणं हे दरवर्षी म्हणजे 2 वेळा करावं लागतं हे सगळं ग्रामपंचायतीतर्फे. आणि ग्रामपंचायतीकडे पण निधी नसल्यामुळे हे काम होत नाही. त्याच्यामुळे बरेचसे म्हणजे ये जा करणे, गाडी टायमावर नाही, सगळ्याच गोष्टी आहे. कधी कधी एसटी वाले येतच नाही इकडे, खालूनच हे येतात. मग लोकांचे खाली जाण्याचे हाल म्हणजे भरपूरच हे आहेत, त्रास होत आहे. तरी इथली किती लोकवस्ती आहे या भागामध्ये? 250 ते 300 आहेत. मग या संदर्भात तुम्ही पाठपुरावा केलाय का आणि काय तिथून माहिती मिळते? माहिती म्हणजे मी यांच्यावरती म्हणजे बांधकाम विभाग ओरोस त्यांच्याकडे मी पत्र व्यवहार केलेले. कलेक्टर मॅडमला पत्र दिलं आहे. कलेक्टर मॅडमला हे पण सांगितले की एकदा तुम्ही गावात आमच्या या आणि बघा इकडे काय आहे ते. मग ती पण यायला तयार नाही, अजूनपर्यंत त्यांचं उत्तर आलं नाही मला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की बांधकाम विभागने उप अभियंताकडे ते ट्रान्सफर केले लेटर, त्याचं प्रत पण माझ्याकडे आहे. ट्रान्सफर केल्यानंतर आत्ता मला जस्ट फोन आला की मला बोलतात की या एस्टिमेट केलंय मी, या एस्टिमेटचं 1.5 कोटी रुपये एस्टिमेट झालंय. आता 1.5 कोटी एस्टिमेट झालंय, हा पैसा देणार कोण? कारण आणि ते पण बोलतात की हा रस्ता आमच्याकडे पण नाही आता. मग हाय कोणाकडे हा रस्ता? हा आमचा प्रश्न आहे. आणि याच्यावरती आता कोण आणि म्हणजे कधी काय करणार आहे ते लोक, हेच आम्हाला. तुमची भूमी आता पावसाळा काही महिन्यात संपेल, 1-1.5 महिन्यामध्ये. काय तुमची मागणी होते? जर ती मागणी पूर्ण न झाली तर काय? जर आमची मागणी नाही झाली तर आम्ही 100% मी बोलतो आम्ही उपोषणाला बसणार उद्या. ज्याच्या कोणाकडे तो रस्ता आलाय आता सध्या पत्र व्यवहार झाले आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन या सगळ्या लोकांना घेऊन जाऊन मी उपोषणाला बसणार. आणि हे फायनल आहे. कारण खूप वर्ष, आज 18 वर्ष झाली पूर्ण या रस्त्याला. पंतप्रधान सडक योजनेला 2007 ते 8 साली हा रस्ता झालेला. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर हा जिल्हा परिषदकडे वर्ग आला. 2020 ला असा GR आला की हा रस्ता जिल्हा परिषदने वर्ग करून ऑटोमॅटिक वर्ग होतो, पण त्या लोकांनी हा रस्ता घेतलाच नाही ताब्यात. आता ते एकामेकावरती बोट दाखवतायत. तर एकंदरीत पाहिलं असेल तर कुडाळ पासून जवळपास 45 किलोमीटर असलेल्या या सह्याद्रीच्या पायथ्याच्या अंजिवडे गावात इथल्या लोकांची ही परिस्थिती आहे. रस्ता नसल्यामुळे यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग.